समाप्त झालेला आहे। यावेळेस आपण गो गोविंदा केला, साहसी खेळाचा दर्जा दिला, स्पेनला आपले गोविंदा पाठवले आणि या सर्व गोविंदांचा आपण ग्रुप इन्शुरन्स केलाय आणि या गोविंदाला आपण सुट्टी देखील दिली। त्यामुळे या वर्षी या साहसी खेळामध्ये याचं रूपांतर झालंय। त्यामुळे गोविंदांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित झालेला आहे आणि प्रकाश सुर्वे आमदार हे अनेक कार्यक्रम असे आयोजित करतात की तिथे हजारो लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि म्हणून हा गोविंदा उत्सव आज पूर्णपणे त्याचं स्वरूपच बदललेलं आहे। हा गोविंदा साता समुद्रा पलीकडे गेलाय, स्पेनला आपले गोविंदा गेलेले आणि म्हणून या गोविंदाच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे। सरकार खेळाला प्राधान्य देत आहे, खेळाडूंना प्राधान्य देत आहे, म्हणून आपण जे आपल्या खेळाडूंची बक्षीस आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर त्याच्यात वाढ केली आणि म्हणून महाराष्ट्राचा एक खेळाडू ऑलिम्पिक मध्ये मेडल घेऊन आलाय, हे देखील मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून गोविंदा पथकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि गोविंदांना सगळ्यांना एवढंच सांगतो की गोविंदा सुरक्षितपणे आपले काळजी घेऊन आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेऊन हा गोविंदा उत्सव साजरा करा। निवडणूक असल्यामुळे ट्रेन पण सुरू होती आहे, मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस देखील त्याची व्यवस्था केलेली आहे। यावर्षी चाकरमान्यांचा आज आपके नेतृत्व में यहाँ पे बहुत दही हंडी का कार्यक्रम किया गया है, आज मेरा 21वां साल है यहाँ, मैं दंड कार्यक्रम कर रहा हूँ। 21 साल में एक भी गोविंदा का थोड़ा सा भी खत्म नहीं हुआ है, ये भगवान की देन है। और यहाँ सब प्रकार की सुविधा लिए गए हैं, जो साथ पर लगा गया उसको हुक लगा कर दिया जाएगा ताकि ऊपर से गिरेगा तो गिरेगा नहीं, लटकते रहेगा और उसके बाद में नीचे लाया जाएगा, वो भी सिस्टम कर दिए है। एम्बुलेंस रखी है, डॉक्टर्स रखे है, मेडिकल की पूरी सिस्टम रखी है, तो उसकी वजह से मुझे नहीं लगता है यहाँ कुछ तकलीफ होगी। मुख्य अतिथि में कौन आने वाले हैं? मुख्य अतिथि में हमारे सीएम, डीसीएम, सभी हमारे केंद्रीय मंत्री पीयूष जी गोयल, सभी नेता, सभी आमदार, सभी नगर सेवक सब आने वाले। अभी आपने देखा गौतमी पाटिल आके गई, राधा पाटिल मुंबईकर आके गई, करिश्मा कपूर वेटिंग पे बैठी है वहाँ, वो भी आ रही है। तो ऐसे आगे हार्दिक शुभकामनाएं, सब बहुत मजे कर रहे हैं, आप सबको बहुत सारा प्यार, थैंक यू सो मच। हम लोग NMPSC में गए थे, मेरे मदर इन लॉ थे और कृष्ण भगवान की जो था वो दिखा दिया था। सो दिस इज वेरी वेरी एक्साइटिंग। थोड़ा डर भी लगता है क्योंकि दहीहांडी के टाइम इतना जो टावर बनाते हैं बहुत डर लगता है, ऊपर तक चढ़ने में कोई गिर नहीं जाए, बहुत सारे इंसिडेंट्स ऐसे होते हैं, लेकिन ये प्रथा है हमारे देश की, तो देखने को बहुत अच्छा लगता है। आई जस्ट होप एवरीवन इज वेरी केयरफुल। आपका कोई मेमोरीज है जन्माष्टमी को लेकर? सब है ना परफॉर्मेंस आप सब देखो, लाइव चल रहा है, लाइव खूप छान वाटलं। गोविंदा पथकचे पण दर्शक जास्त खूप छान सर्व छान होते। सांगणार तुम्ही आता हे पब्लिक थँक्यू मला बोलवल्याबद्दल। आपण मुंबईच्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे हेच सांगू शकते, अजून काय। पूरे मुंबई में दही हंडी का जबरदस्त उत्सव है और गोविंदा की जो टोलियां हैं वो पूरे मुंबई में इधर से उधर भटक रही हैं, जहां कहीं भी मटके मिल जाते हैं मटके फोड़ने में लगे हैं। और उसी सिलसिले में यहाँ मगा ठाणे में हमारे आमदार साथी, विधायक साथी, बहुत पुराने साथी प्रकाश सुर्वे जी ने बुलाया था, उनको शुभेच्छा देने के लिए मैं यहाँ पे आया हूँ। उनका एक जबरदस्त उत्सव है मगा ठाणे में, मेरे ख्याल से मुंबई का सबसे बड़ा दही हंडी उत्सव आयोजित हुआ है और जिस तरीके से गोविंदा मंडलियों का धूम लगी है उससे सबको मैं शुभकामना देता हूँ। जहां मौका मिले हंडी फोड़िए, लेकिन थोड़ा अपना भी ख्याल रखिएगा। एक समय था कांग्रेस पार्टी ने आपसे, और कांग्रेस वाले क्या आज आपको याद कर रहे हैं? नहीं बुलाए तो बुलाए नहीं। आमची भूमिका ही फार स्पष्ट राहिलेली आहे। आज नाही गेले 15 वर्ष कुठल्याही नवतरुण मंडळ असतील, नवीन नवचर्चित मंडळ असतील, त्यांना व्यासपीठ देण्याचं काम हे मागाठाणे दहीकाला महोत्सवातून होत असतं।
संभाजी क्रीडा मंडळाने 8 थराची सलामी ही पहिल्यांदा या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी त्यांनी 9 थराचा प्रयत्न ते करणार आहेत आणि त्यांचाच त्या ठिकाणी हौसला वाढवण्यासाठी, त्यांचा हौसला बुलंद करण्यासाठी आम्ही आजची जी दहीहंडीचा जो मान आहे तो आम्ही संभाजी क्रीडा मंडळाला देणार आहोत. अर्थातच गेले 3 वर्ष झाले अंध दहीहंडीचे जे पथक आहे त्यांना 3 वर्षापासून आम्ही संपूर्ण सहाय्यता ही पुरवत आहोत आणि इतकंच नव्हे तर आपले जे महिला दहीहंडी पथक आहेत त्यांना सुद्धा आपण या आजच्या दिवसामध्ये बघितलं असाल, त्यांचे जे रोख पारितोषिक ठेवलेले त्याच्याहून अधिक 5,000 रुपये आपण त्यांना वाढवून दिलेले आहेत. एकंदरीत दहीहंडी पथकांना आणि तरुण मराठी मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम हे आमदार प्रकाश सुरू आणि माझ्या मार्फत होत आहे. सकाळपासून ते आता रात्रीपर्यंत साधारणपणे 550 मंडळांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे दहीहंडीसाठी GR रिलीज केलेले आहेत त्याच्यामुळे आज महिला गोविंदा पथकांची सुद्धा 20% वाढ ही मागाठाणे मतदारसंघाच्या या दहीहंडी उत्सवात बघायला मिळाली पाहिजे. काय दिलं पाहिजे? काय चुकीला माफी. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, ही जे केस झाली आहे ही फास्ट ट्रॅकवर घेतली आहे, स्पेशल कोर्ट केलंय, स्पेशल वकील दिलाय आणि यामध्ये आपण याला तात्काळ लवकरात लवकर सरकारकडून कोर्टाकडे फाशीची मागणी आपण करतोय. माझ्या माता भगिनींचा आहे, माझ्या सर्व गोविंदांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य तुमच्यातलाच परिवारातलाच एक मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आपल्याला होतोय. आणि म्हणून या सर्वांना मी सांगतो की हा गोविंदा आता अजून म्हणायचे का हल्ली गोविंदा सगळ्यांनी काळजी घ्या. आपल्या घरी आई वडील, आपली भावंड, आपला परिवार आपली वाट बघतोय. आपण आपली काळजी घ्या, आपल्या सहकाऱ्यांची काळजी घ्या आणि सुरक्षितपणे हा आपला उत्सव साजरा करा एवढं सांगतो. पुन्हा एक आपण या ठिकाणी आमचे वैभवभाई आहेत, सचिनजी आहेत, मीनाताई आहेत, सुवर्णा आहेत. मी विनंती करतो की यांचा सत्कार दादांची मुलगी सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे.